एक होता ससोबा. त्याला चित्रकामाची फार हौस होती. तऱ्हेतऱ्हेची चित्र काढून त्यात रंग भरत असे. हत्ती रोज सशाला पाहत असे. हत्तीच्या मनात आले, जर सशाने मला रंग ओले तर मी किती सुंदर दिसेल. तुम्ही तर सुंदर रंग काम करतात, मला पण रंगवून द्या की. ससा हत्तीला रंगवण्याचा विचार करू लागला. ससा खुशीत हत्तीला रंगवू लागला. हत्तीने आरशात पाहिले. चित्रकामाची हौस कोणाला होती? तिथं काय प्रश्नात का काय ते उताराच आहे? उतारा नाही प्रश्न. मग खाली वाचून तिला अक्षरातलं प्रश्नाचं काय तर उत्तरा वाचून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. चित्रकामाची हौस प्रश्न क्रमांक असं सांगायचं. प्रश्न क्रमांक 1. चित्रकामाची हौस कोणाला होती? सशाला. उत्तर म्हणायचं पुन्हा सशाला म्हणायचं. उत्तर ससा. प्रश्न क्रमांक 2. ससोबाला कशाची हौस होती? उत्तर चित्रकामाची. प्रश्न क्रमांक 3. सशाला कशात रंग भरत असे? उत्तर त्याला चित्र काढून पुन्हा त्यात रंग बनवायची होती. बर का. पुन्हा प्रश्न क्रमांक 4. ससा चित्र काढून काय करायचा? चित्र काढून. उत्तर चित्र काढून त्यात रंग भरत होता. प्रश्न क्रमांक 5. सशाला कोण रोज पाहत असे? उत्तर हत्ती. 6वा प्रश्न. हत्ती कोणाला रोज पाहायचा? उत्तर ससा. 7वा प्रश्न. हत्तीच्या मनात कोणता विचार आला? हत्तीच्या मनात. उत्तर हत्तीच्या मनात आला, मला पण रंगवून द्या. प्रश्न 8वा. हत्ती पूर्ण नाही ते उत्तर झालं. सशाच्या मनात विचार काय आला? मला पण रंगवून द्या, मी खूप सुंदर दिसेल. पुन्हा प्रश्न 8वा. हत्तीला रंगविण्याचा विचार कोण करू लागला? ससा. प्रश्न 9वा. हत्तीला कोण रंगवू लागला? उत्तर ससा. प्रश्न 10वा. हत्तीने सशाला काय विचारले? हत्तीने सशाला काय विचारले? हत्तीने सशाला विचारले, त्यांनी काय विचारलं त्याला? तुम्ही तर खूप रंगवता, चित्र खूप रंगवता छान, तर मला पण रंगवून द्या असं विचारलं ना? काय विचारलं सांग? चित्र लय मस्त रंगवून देतात, तर मला पण रंगवून द्या. प्रश्न 11वा. आरशात कोणी पाहिले? हत्तीने. प्रश्न 12. वरील उतारातील जोडाक्षरी युक्त शब्द लिहा.
प्रश्न त्याच्यात ते जोडाक्षरी शब्द लिहायला सांगितले ना उत्तरात. कोणकोणते जोडाक्षरी शब्द आलेत सांग. द्या, हम्म, त्याला, हम्म, हत्ती, हम्म. हत्तीला, हत्तीने, एकदाच म्हणायचं हत्ती हत्तीला, ते पुन्हा नाही घ्यायचं, एकच सांगायचं. हा. तऱ्हेची, हम्म, तुम्ही, हम्म, त्यात, हम्म. त्यात झाले. हत्तीच्या हे वेगळं आहे. हत्ती होते हम्म. हत्तीच्या. झाले सगळे. प्रश्न क्रमांक किती आता? प्रश्न क्रमांक 13. वरील उत्तरात कोणते प्राणी आले आहेत? ससा आणि हत्ती. उत्तर म्हणायचं आणि पुन्हा ससा आणि हत्ती म्हणायचं. उत्तर ससा आणि हत्ती. हम्म, प्रश्न क्रमांक 14. हम्म. ससा आणि हत्ती यात कोणता प्राणी आकाराने मोठा आहे? उत्तर हत्ती. हम्म. हे बघा.